नमस्कार मित्रांनो. आज जो ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज पायीवारी सोहळा जो डोंबाळवाडी, शिंदेवाडी, देशमुखवाडी या ठिकाणाहून गोंदावलेकर महाराज त्यांच्या मंदिरापर्यंत जात असतो, त्या पायीवारी सोहळ्यामध्ये एक मुस्लिम भाविक देखील आपल्या सोबत आहे. तर आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया. चाचा, तुमचं नाव सांगा. राजू मुलानी, गाव? डोंबाळवाडी. किती वर्ष झालं वारी करताय? 5 वर्ष झाले वारी करतोय. ह्या वारी करून काय अनुभव आला तुम्हाला? या वारीतून सुख, समाधान, शांती आणि देवाचं नामस्मरण केल्यामुळे मन प्रसन्न होतंय. बरोबर आहे. हा, आता ही एवढीच वर्ष करणार आहे का अजून पुढे करणार आहे? जोपर्यंत आपलं मन साथ देईल तोपर्यंत करत राहायचं. शरीर जोपर्यंत हा देतंय हा तोपर्यंत तुम्ही वारी करत करणार. करत राहणार. नक्कीच हा. चालेल. फक्त म्हणजे ही गोंदावलेकर महाराज यांचीच वारी करता का अजून कोणती वारी करता? आपलं आषाढी वारी केली ना कालची परवाची. आषाढी वारी पण केली? हा, बरं बरं. मग कोणाची दिंडी होता काय? बारामती ते पंढरपूर बाळूमामाची दिंडी होती. बाळूमामाची दिंडी? हा. बरं. तिथं काय अनुभव? तिथं अनुभव 12 दिवसाचा प्रवास होता. 12 दिवसात कसलाही थकवा आला नाही. मन प्रसन्न राहिलं. हरिपाठ, कीर्तन, भजन सर्व काही दिवसभर चालायचं. त्यातून मन प्रसन्न व्हायचं. अजून काय सांगता येईल का? आणि जाग्यावर पंढरपूरमध्ये गेल्यानंतर दिंडी भूषण पुरस्कार बरं. मला मिळाला. अरे वा वा, सांग. यातच माझी पहिलीच वारी मला बरोबर. पूर्ण झाल्यासारखं वाटलं. आणि घरचा अनुभव घरी आल्यानंतर मंडळीने सांगितलं मला. मी झोपली होती, माझ्या उशाला एक बाबा काठी घेऊन बसलेले होते. बाबा म्हणले का माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणलं ही बाबा नव्हतं, आपलं बाळूमामा होतं. म्हणजे साक्षात तुम्हाला बाळूमामाने दृष्टांत दिला. जीवनाचं सार्थक झालं आपल्या. नक्कीच नक्कीच चांगली गोष्ट आहे. अशीच पायी वारी तुमच्याकडून घडो, असंच नामस्मरण तुमच्या हाताने घडो, हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. दुसरे बी काका आपल्या सोबत आहेत. काका, तुमचं गाव कुठलं? अकलूज. अकलूज वरून आलाय का? किती वर्ष झालं वारी करता येईल? 5 वर्ष झाली याच दिंडीत आहे? याच दिंडीत आहे. काय गोविंदकर अनुभव महाराज. सांगता येईल का? पहिले 2 व्हीलर वारी करत होतो आपण, मोटरसायकल बरं. येऊन जाऊन जागा पण चालत वारी यायची. येणारे भाविक, ते थकलेले असलेले आजी आजो काय, ते लोकांची सेवा करण्यासाठी खूप आपण त्यांची मदत केली. बरोबर. येण्या जाण्यासाठी गरजेनुसार लोकांना जी प्रवासाने थकलेले लोक आपण न्यायला आणायला खूप मदत केलेली आहे. आता आपण नवीन या वर्षी 4 चाकी आणलेले कॅरे भक्तांसाठी आपण सेवा करण्यासाठी. भरपूर सेवा जी घडली, भरपूर आपल्याला परतीने चांगले मिळले वारीपासून. वारीत आपण आल्यापासून घरी आपल्याला चांगला भरभराट झालाय. एक गाडी 2 व्हीलरची 4 चाकी मिळली, 4 चाकी आता कॅरी मिळली. समाधान वाटतंय ना वारीत आल्यापासून. कुंडली बाबा मोरे यांच्या सहकार्याने भरपूर आपल्याला दर्शन झाले. परपंचात सुख समाधान भरपूर झाले. प्रगती झाली. मुलं चांगली सर्व्हिसला लागली. मुलं चांगल्या पद्धतीनं पास करून चांगली मुलं फिरत सर्व्हिसला लागली. घरी परपंचात लहान मुलं हे सगळा उत्सव चांगल्या पद्धतीनं पार पडला. हे वारीचं चालू केल्यापासून, महात्मा केल्यापासून. नक्कीच नक्कीच अशीच वारी तुमच्या घडू दे आपल्याला सेवा. आणि सतत तुम्ही ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज महाराजांची खूप कृपा आहे आपल्यावर. असंच बाळूमामाची बी कृपा आहे आपल्यावर. जेवण आपण बाळूमामाला देतो, ह्याला प्रसाद करतो आपण, महाराजांना बी येण्या जाण्या जेवणाची व्यवस्था करतो. साऱ्याला भरभराट आपण उडावं, ह्याच्यापासून सुख समाधान लागावं, असे पूर्ण आपल्या मनाला सगळं उत्सव झालेला आहे. ही तुमच्या दोघांच्या हातून ही अशी सेवा घडावा. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांची ही सेवा घडो आणि बाळूमामाची ही सेवा घडो, हेच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत इथं काही वारकरी आहेत, माऊली देखील आहेत आणि ह्यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार माऊली. नमस्कार. जय हरी जय हरी. तर आज आपल्यासोबत इथं काका आहेत. तर
तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. पंढरीनाथ एकनाथ रणदेवी, बरं, गाव फोन शिरस. किती वर्ष झालं ही वारी करताय तुम्ही? 5-6 वर्ष होत आली. 5-6 वर्ष होत आले. बरं, ह्या वारीतून काय काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव म्हणजे चांगल्यापैकी आहे, आपल्याला सुख समाधान लागते बरोबर आहे. अनुभव. आणि हे आता माझं लक्ष गेलं, हाताला काय प्रॉब्लेम झालेला आहे तुमचा? हे वयाच्या 12 वर्षी लाटा चटकलो. म्हणजे दोन्ही हात असंच आहेत हा, का? दोन्ही बी. वयाच्या 12व्या वर्षी. हा, मग तिथून पुढे शाळा शिक्षण वगैरे काय? फक्त शाळेत मी पहिलीला 1.5 दिवस गेलतो. 1.5 दिवस फक्त? हा, 1.5 दिवस. मग तिथून पुढे म्हणजे आई वडिलांनी सर्व सेवा केली हा तुमची? हा हा आई वडिलाची पुण्याच म्हणायचं. हा. ते आज अशा परिस्थितीत म्हणजे आज आम्ही पाहतोय, हो. आम्हाला म्हणजे सगळं हात ठणठणीत असताना काही काम करायचं म्हणलं तरी इच्छा होत नाही. पण आज तुम्ही वयाच्या 12व्या वर्षी तुम्हाला लाटा चटकलो. शॉक लागला हा. आणि त्या शॉक लागल्यापासून तुमचा हात अपंग झाला. हम्म. आणि तिथपासून आज वय, आज किती वय तुमचं आहे? आता वय माझं जवळजवळ 62 वय चालू आहे. आज म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की वयाच्या 12व्या वर्षापासून आज 60-65 वयात आज तुम्ही 50 म्हणजे सर्व त्या हाताने सर्व काही केलं हम्म. आणि एक उमेदीने जीवन जगला. हो. वर तुमचं लग्न वगैरे काय? हाय की लग्न झालंय, 3 पोर आहेत. बरं बरं. 2 मुलीने 1 पोरगा आहे. बघ, वारीबद्दल काय अनुभव अजून सांगतील का? वारीबद्दल अनुभव म्हणजे आपल्याला गायन हे सगळं चांगल्यापैकी मिळतंय, गायाला येतंय, कीर्तनाला साथ होती, दोस्त मंडळी माझ्या इथे, त्यांच्यापासूनच माझी प्रगती झाली. भजनाची आवड कधीपासून तुम्हाला लागली? भजनाची आवड म्हणजे मी सालाने असतानाच माझ्या दोस्तांनी मेहण्यांनी मला हातात धरले गेले. बरं बरं. म्हणजे आज तुम्ही जी वारी करताय त्यामध्ये भजन देखील तुम्ही म्हणता? हो हो हो. मी एखादं भजन म्हणून दाखवा ना. ज्याने भक्तीचा जिवाळा, ज्याने भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नोहे माझे मना, अनेक नव्हे माझे मना. वा वा वा, अगदी छान. अशीच वारी तुमच्या हातून घडत राहू. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज अगदी तुम्हाला भरभरून यश देऊ, भरभरून सुख समृद्धी देऊ, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. तिथे देखील काही माऊली बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. जय हरी माऊली. जय हरी. माझे नाव शत्रुघ्न बर्गे बांगर्डे. मी गेल्या वर्षी ठरवलं होतं की आपण वारीला जायचं आणि वारी पूर्ण करायची, परंतु ह्याच ठिकाणी मी वारीला आलो होतो आणि गेल्या वर्षी आमचे सासरे जास्त सिरियस असल्यामुळे मला काही कारणास्तव मला परत जावं लागलं. परंतु माझ्या मनात वर्षभर अशी कुणकुण राहिली होती की बाबा आपली वारी पूर्ण राहिलेली आहे आणि वारी पूर्ण करायची. मग ह्या वर्षी मी ठरवलं होतं की बाबा वारी पूर्ण करायची. म्हणजे मला काय म्हणायचंय की माणसाचं विचारच माणसाला घडवतात. जर आपल्याला जर काय करायचं असेल, आपल्याला जर एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर अगोदर आपल्या मनात यावं लागतं आणि मनात आल्यानंतर आपल्या मनाला तसं घडवावं लागतं आणि घडल्यानंतर आपल्याला ते आत्मसात करता येतं. आता ह्या वर्षी मी ठरवलं की बाबा ह्या वर्षी वारी पूर्ण करायची. त्या पद्धतीने माझी ही वारी पहिलीच आहे तशी. आणि मग ह्याच्यामुळं असं वाटतंय की आपलं घर परपंच ही तर आपलं चालूच राहणार आहे, परंतु ह्यातून बी आपण जर ह्या अशा गोष्टीला महत्व देऊन आपण वारी पूर्ण केली, 2-3 दिवस आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात आपण घालवलं, तर आपल्याला पुढच्या वर्षभर म्हणा किंवा पुढच्या आयुष्यात आपल्याला एनर्जी मिळते. त्याच्यामुळं वारी करणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्या ह्याच्यामुळे आपल्याला एनर्जी जर मिळते, मन प्रसन्न होतं आणि एकदम आत्मिक समाधान मिळतं. नक्कीच नक्कीच. तर तुम्ही आता किती दिवस झालं चालत आहात वारीसोबत? मी कालपासून चालत आहे. काय थकवा वगैरे? अजिबात नाही, पाय दुखत नाहीत, काय नाही, सगळ्यांबरोबर मस्त वाटतं. या कंटाळा येत नाही, काय नाही, कुठलं टेन्शन नाही, कुठली आठवण येत नाही, काय नाही, अगदी मन एकदम फ्रेश वाटतं. या नक्कीच नक्कीच. तेवढी ताकद
ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांच्या नामस्मरणात नक्कीच आहे आणि ह्याची प्रचिती तुम्हाला स्वतःला आलेली आहे. आणि याही पुढे तुमच्या हातून अशीच वारी घडो, नामस्मरण घडो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद. मित्रांनो, दुसरेही भाविक आपल्यासोबत इथं बसलेले आहेत, तर आपण त्यांच्याशीही चर्चा करूया. तर काका, तुमचं नाव सांगा. रामकृष्ण हरी. माझं नाव शंकर बाजीराव पवार, गुरसाळे. गुरसाळे गाव. हा, किती वर्ष झालं ही वारी करताय तुम्ही? नवीन आलोय, म्हणजे 4 वर्ष झाली करतोय मी वारी. बर. मी ह्याच्या आधी दुसरी कुठली वारी करत होता का काय? तुकाराम महाराजांची पालखी, आषाढी वारी आपली पालखी, गोंदावलेकर महाराजांची पालखी यांच्या बरोबर असतोय. बर. ह्या या वारीत गोंदावलेकर महाराजांच्या वारीत आता 3रं वर्ष आहे. बर, काय अनुभव सांगता येईल सांगा. म्हणून सांगायला, गोंदावलेकर महाराजांचं अशी पुण्य आहे की घरचं काहीच म्हणजे अजिबात ध्यानी सुद्धा येत नाही. घरी काय चाललंय काय नाही ती गोंदावलेकर महाराजांच्या जपाताचा मंत्रमुग्ध असतो. बरोबर आहे, बरोबर. नक्कीच. अजून काय सांगता येईल का? अजून सांगता येईल कसं की वारी केल्याचा फायदा सांगा काय. वारी केलेली फायद्याचीच आहे वारी केलेली. सांगा की कशा फायद्याचे. कशासाठी फायद्याची म्हणजे जवळजवळ आमचे सुख समृद्धी आहे, मनाचं समाधान होतं. या महत्वाचं आहे, आम्हाला पैसा पाणी नको, पण मनाचं समाधान हे इतकं होतंय की बोलायचंच काम नाही. एक ह्या भजनात असा आनंद मिळतोय, असा आनंद मिळतोय की काय बोलायचं काम नाही. रंगून जात ह्या भजनात, मन तल्लीन होऊन जाते. एखादं भजन येत असलं तर म्हणा थोडं आमच्यासाठी. बरोबर का? म्हणा की. पाहिला का राम माझा कोणी सांगा, एक वचनी एक पत्नी एक तो बानी. पाहिला का राम माझा कोणी सांगा. वा वा वा, अगदी छान. म्हणजे माऊली, तुमचा आवाज तर खूपच गोड आहे आणि ह्यातूनच समजतं की तुमचे खूप अभंग गवळणी पाठ असतील आणि अशीच वारी तुमच्या हातून घडो. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतील, हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर आज इथं माऊली देखील आहेत, महिला वारकरी. आपण आज त्यांच्याशी बोलूया. किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही? 5 वर्ष झालं. बरं, वारी केल्यानंतर काय अनुभव आला? अनुभव म्हणजे आनंदच वाटला, सुख समाधानी वाटली. असं काय घरची आठवणच झाली नाही. बरोबर आहे. आता किती दिवस झालं पायी चालताय तुम्ही? आता आज 2रा दिवस झालं. म्हणजे वर्षातून एवढीच वारी करता का दुसऱ्या कुठली वारी करता? एवढीच वारी आहे. म्हणजे वर्षातून ही एकच वारी तुम्ही वारी केली. गोंदावलेकर महाराजांच्या मंदिरापाशी जाता पायी चालेल. पाय जातो. हा, पाय वगैरे दुखतात का? पाय नाही तर दुखत. जसं वारी केली ना तसं पाय दुखत नाही तर हित इथपर्यंत चाला येत नव्हतं. म्हणजे नक्कीच वारीतून तुम्हाला आज म्हणजे शिंगणापूरचा घाट पण चढून आलोया आनंदात. बघा मित्रांनो, अगदी ही वारकरी शिंगणापूरचा घाट चढून आज इथं आलेले आहेत, वावरे आहेत, मुक्कामी आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद आहे आणि हाच आनंद यांच्या चेहऱ्यावरती कायम राहू अशीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि अशीच सेवा ह्यांच्या हातून घडत राहू, घडत राहावी. हीच माझी इच्छा. धन्यवाद. धन्यवाद. ना. तर मित्रांनो, आज इथं वारकरी येऊन बसलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. जय हरी माऊली. जय हरी. किती वर्ष झालं वारी करताय? जोरात सांगा, किती वर्ष झालं? 4 वर्ष. वारी करते. बर, वारीतून काय काय अनुभव आला तुम्हाला? आम्हाला चांगलाच अनुभव आहे. आम्हाला शेवटचं आम्हाला आनंद होतो. चालत चालत गाणी म्हणतो, गीत म्हणतो, नामस्मरण. आपण जर नाही आपण कुठलं जरी काय केलं तरी आपण चालत वारी आपली कडेने वारी होते. चालायचं, माणसाला खुश करायचं, गाणी म्हणायची, गाणी म्हणायचं, फुगड्या खेळायच्या, फुगड्या खेळायच्या, अभंग म्हणायचं, खेळायचा.
अरे वा वा वा. छान वाटतं ते. अग- मी नसते तरी आणि मोजल्यावरची जरी मी नाही आले तरी त्यांना कधीच कौतुक वाटणार नाही. ज्या वेळेला मी येईन ना तेव्हा चालेल स्वाभाविक. बरोबर आहे म्हणजे आठवण येणार. तुम्ही जर चुकून जर समजा कशा पायी वारी कॅन्सल झाली तुमची तर तुमची आठवण सगळ्या इथं जेवढी वारीतल्या लोकांना आठवण तुमची नक्कीच येणार. आणि कसं आहे सांगू का की माणसांचं मन नाराज झालेलं असतं. कसं पुष्कळ संसारात म्हणा. आपण जर जेवढं तमाखा करून लावला तेवढं तेवढी सगळी वारकरी सगळी त्यांना उलट चालतं. बरोबर आहे. नक्कीच महाराजांच्या नामस्मरणात तेवढी ताकद आहे आणि हे ते तुमच्या बोलण्यातून दिसून येतंय. तरी आमचा पाय आदो आहे जरी मला बदल्या महाराजांनी शक्ती दिली. बरोबर आहे. ही महाराजांचीच ताकद आहे. तुमचा पाय आदू आहे तरी देखील तुम्ही पायी वारी करताय. ही महाराजांचीच ताकद आहे तुमच्या पाठीशी आणि अशीच ताकद तुमच्या पाठीशी कायम राहू वारीत असल्यामुळे हसून खेळून ही शुभेच्छा. धन्यवाद. तर आपल्यासोबत इथं महिला वारकरी देखील आहेत. माऊली तुमचं नाव सांगा. रामचंद्र निकम. किती वर्ष झालं वारी करताय? 3 वर्ष झाली आता ही 4थी वारी. वारीचा काय अनुभव? वारीचा अनुभव जर सांगायचं म्हटलं मी इतकं कधी चालत पण नव्हतोय काय नव्हते. मला सहज शाळेवर जायचं म्हटलं तरी मी गाडीवर जाते गाडीवर येतो. शाळेत आहे अंगणवाडीत कामाला पण मी कधीच इतकं चालले नाही. महाराजांचं एवढी माझी शक्ती आहे की मी कधी न चालले नाही. वारी पूर्ण 3 दिवस चालते जे केवढा म्हणतात. म्हणजे आज तुम्ही शिंगणापूरचा घाट देखील चढून आलाय. नक्कीच महाराजांची पुण्य आहे तुमच्या पाठीशी. अजून काय अनुभव सांगता येईल का? अजून अनुभव सांगता येतो म्हणजे कसा माहिती का आम्ही दिंडीत चालताना अभंग म्हणतो गवळणी म्हणतो फुगड्या खेळतो. बायका पण खूप अशा नाचते फुगड्या करतात तरी त्यांना कंटाळा येत जी केवढी कृपा आहे. आज एवढं चाललं तरी त्यांना नाचताना कंटाळा येत नाही फुगडी खेळताना कंटाळा येत नाही. अगदी नव्या जोमात नव्या उल्हासाने त्या कसं किती कंटाळा आला खेळलं तरी त्यांना असा कंटाळा जाणवत नाही. तरी पण अशा भर चालत जिथं टप्पा आहे तिथपर्यंत ते येतातच. बरोबर आहे की. आता तुम्ही म्हणला की अभंग म्हणतो गवळण म्हणतो. एखादा अभंग किंवा गवळण म्हणून दाखवा की. एक पण दाखवते. म्हणा हा म्हणा. सावळा देखील नंदाचा आनंदाचा पूर आला आनंदाचा पूर आला त्याने आनंदाचा पूर आला पूर आला सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा काळी गोंगडी हातामध्ये काढ गोधन यमुने काढ काळी गोंगडी हातामध्ये काढ गोधन यमुने काढ सावळा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा एका जनार्दनी सावळा एका तल्लीन पाहतो एका जनार्दनी सावळा एका तल्लीन पाहतो सावळा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा. खूप छान. अगदी मनापासून तुमच्या सर्वांचा आवाज सुंदर आहे छान आहे आणि अशीच भक्ती तुमच्या हातून महाराजांची सेवा घडो भक्ती घडो हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो आता इथं आपण पाहू शकताय की ज्या महिला वारकरी आहेत त्या इथं चपाती लाटण्याचं काम करत आहेत. सर्वजण अगदी भक्तिभावाने करत आहेत. तुम्ही पाहू शकताय इथं कोणी कणिक मळत आहे कोणी लाटत आहे कोणी भाजत आहे आणि हा सर्व संध्याकाळी प्रसाद
जेवढे काही या रथासोबत वारकरी आहेत त्यांना सर्वांना ह्या जेवण बनवत आहेत सर्व माऊली. तर माऊली, वारीबद्दल काय सांगता येईल का तुम्हाला? सांगा. ही वारी आम्ही 13 वर्ष झालं आमची वारी चालली. बर 13 वर्ष चालू आहे आणि आम्ही आनंदाने सोहळा साजरा करतो. हा सोहळा स्वर्गात सुद्धा मिळणार. तुमचं गाव कुठलं? डोंबवाडी. बर बर. आज 13 वर्ष झालं तुम्ही वारी करताय. अजून काय अनुभव सांगता येईल का? हे आमच्या मोरे आबांनी ही वारी तयार केली. बर बर. आणि ते इथं एवढं भाविक 2000 भाविक घेऊन ही वारी पूर्ण करतात. नक्कीच आणि जेवण भोजन नाश्ता हे सगळं आम्हाला आनंदाने. नक्कीच पुंडलिकाबा मोरे यांनी जी हा वारी सोहळा सुरू केला आहे, ह्या वारी सोहळ्यातून अगदी आसपासच्या पंचक्रोशीतील भाविक भक्त ह्या वारी सोहळ्यात सहभागी होत असतात आणि त्यातून हा आनंद मिळतोय. आणि नक्कीच हा आनंद म्हणजे बाहेर कुठे देखील तुम्हाला भेटणार नाही, हा सोहळ्यातच भेटणार आहे. हा सोहळा स्वर्गात सुद्धा मिळणार. मग आज तुम्ही चालत येऊन आता पुन्हा इथं चपात्या वगैरे लागतात, तुम्हाला कंटाळा येत नाही का? नाही नाही, आम्ही आनंदाने हा स्वयंपाक साजरा करतो. नक्कीच नक्कीच. तर आता तुम्ही जो पायी वारी सोहळा करताय त्यामध्ये तुम्ही भजन गाताय, गवळणी गाताय. फुगड्या खेळतो, भजन गातो, टाळ्या वाजवतो, गवळणी म्हणतो. मग एक रस्त्याने सगळा सोहळा साजरा करतो. आता चपात्या करत करत एखादा अभंग किंवा गवळणी म्हणून दाखवा. हा म्हणा एखादा अभंग गवळण. हा म्हणा म्हणा, जसा येईल तसा म्हणा तुम्हाला. माझं गाव राजाचं माझ्या गावाला जाऊ, सारखं फिरून पाहू. राजाचं सगळ्यांनी म्हणा, सगळ्यांनी म्हणा. माझं गाव साऱ्या जगात माझं नाव. गावाला जाऊ, सारखं फिरून पाहू. छान छान, अगदी छान. जय हरी माऊली. खूप छान अशी गवळण तुम्ही गायली, त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. आणि अशीच वारी तुमच्या हातून घडो आणि तुम्हा सर्वांच्या घरी सुखसमृद्धी महाराजाच्या चरणी मी प्रार्थना करतो की सर्वांच्या घरी सुखसमृद्धीने नांदो. आणि हीच माझी इच्छा मी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद. देखील माऊली एक अभंग किंवा गवळण म्हणत आहेत, तर आपण त्यांच्या आवाजात ऐकूया. म्हणा. पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, पाणी घेऊन येते, खायला देते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, रडू पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते.
सोन्याचा भोवरा तुला खेळाया देते, खेळाया देते पाणी घेऊन येते, खेळाया देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आंगड टोपड तुला घालाया देते, आंगड टोपड तुला घालाया देते, घालाया देते पाणी घेऊन येते, घालाया देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. एका जनार्दनी तुला जो पाणी देते, एका जनार्दनी तुला जो पाणी देते, जो पाणी देते पाणी घेऊन येते, जो पाणी देते पाणी घेऊन येते. खूप छान, अगदी सुंदर अशी गवळण तुम्ही म्हणली. खूप छान, आणि माहिती ना मी सगळ्यांचा आवाज येईन. खूप छान गवळण तुम्ही गायली. पण जो लोण्याचा गोळा होता तो आता तुम्ही इथं कणकीचा गोळा लाटत आहे. पण अगदी छान अशी गवळण तुम्ही गायली, त्याबद्दल धन्यवाद. काय करू बाई ग, जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. काय करू बाई ग, जीव वेडावला, काय करू बाई ग, जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. सागर घेऊन पाण्याशी जाता, सागर घेऊन पाण्याशी जाता, येताना कानाडवा होता, येताना जाता कानाडवा होता. काय करू बाई ग, जीव वेडावला, काय करू बाई ग, जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. दही दूध घेऊन मथुरेशी जाता, दही दूध घेऊन मथुरेशी जाता, येता जाता कानाडवा होता, येता जाता कानाडवा होता. काय करू बाई ग, जीव वेडावला, काय करू बाई ग, जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. दही दूध घेऊन मथुरेशी जाता, दही दूध घेऊन मथुरेशी जाता. शरण तुला रे वाटेवरी काना, वाटेवरी काना होता, वाटेवरी काना होता. काय करू बाई ग, जीव वेडावला, काय करू बाई ग, जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला.
राजा मुलाने बाळमुखींना शरण तुला रे बाळमुखींना काय करू आई ग